PSI देसाई सर हे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहेत आणि फलंदाज सावंत साहेब यांच्या बॅटमधून मात्र हा पहिला चौकार येईल की काय, परंतु पायाने उडवण्याचा प्रयत्न केला इंद्रजित सरांनी आणि त्याच्यामुळे इथे मात्र आला हा चौकार. सावंत साहेबांच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार आणि PSI देसाई साहेबांना मात्र चांगला रीतीने मात्र हा पॉईंटच्या मधून चौकार दाखवलाय. फुल टॉसला फुल टोल वसूल दाखवलं जात आहे. सावंत साहेबांची बॅट तळपतीये, मिडविकेटची सीमारेषा क्लिअर केली जातीये. ठोकलाय हा षटकार. यश पाहिजे सर्वे सर्वा बळीशेर गायकवाड आणि आमचे प्रशांत भाई यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं. आपलं सरचे स्वागत. डॅशिंग एखादा हिरो वाटावा एवढं सुंदर आजकाल मॉडेलिंग सुरू आहे. आपलंही सरचे स्वागत. यांना स्क्रीनवर दाखवा. तर सहर्ष स्वागत पाहुण्यांचं. 4 बॉल 14 धावा. संजयजी सावंत साहेब मात्र बरसलेत अक्षरशः. पहिल्या स्वतःला सावरलं. पंच वाईट इशारा करतायत. मला एक कळलं नाही दीपक सर, ही मंडळी नेमकी सराव करते कधी, नेमकी प्रॅक्टिस नेमकी कधी असते हे कळलं नाही. परंतु मैदानावरती सुंदर खेळताना त्यांना आपण अनुभवलाय. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र PSI देसाई साहेबांच्या गोलंदाजाची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत आणि सांगितलं तर की साहेब बघा मी तुमची गोलंदाजी कशी फोडून काढली. इथे आणखीन एक चौकार दाखवला जातोय. चांगली फटकेबाजी स्क्रीनवर पाहतोय आपण. विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड, त्याचबरोबर आदर्श किंग मेकर राकेशभाई गायकवाड यांना. आणखीन एक चांगला फटका आहे. या षटकामध्ये भरघोस धावा आलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र जोरदार फटकेबाजी करत संजयजी सावंत साहेब मात्र या षटकामध्ये 4 चौकार 1 षटकारासहित दाभोळकर धावा 23 लगावल्या. 4 षटकांच्या खेळामध्ये 23 धावा पहिल्या षटकामध्ये. क्या बात. धन्यवाद. चला फिल्डिंग लावा कारण 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. टॉस करून घ्यायला घेतच आपण या सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि ओवळे. चला दोन्ही संघाने टॉसचे संपर्क साधा. लगेच टॉस करून घ्या. दरसडे साहेब मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तर प्रदीप मोकळ सर स्ट्राईकवर. अपील पहा. अपिलामध्ये उत्साह मात्र राहिला आणि ते मात्र डॉट बॉल. दरसडे साहेब
एक रन्स कंप्लीट केला. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का नाही, कारण सावंतसाहेबांनी पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली ना ती वाखणण्याजोगी आहे. काय सुरेख फटकेबाजी पहा. 4 चौकार चक्क सलग 3 चौकार ठोकण्याचा भीम पराक्रम त्याच्या नावावरती राहिला. 4 चौकार एक षटकार ठोकत त्यानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा जोडल्या. चेंडू हवेत राहिलाय. कोण घेणार हा झेल. आणि दरसडे साहेबांनी मात्र चूक न करता एक मोठी विकेट कमावली. ती म्हणजे संजय सावंतसाहेब. बॅक टू पॅव्हिलियन. पहिली विकेट एक मोठी विकेट कमावली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तरी ते मात्र संजय सावंत यांची. पण धावांकडे 24 धावा लागलेत. नवीन फलंदाज विश्वास पाटील. लोकल बॉय. लोकल बॉयची सुरुवात. आपल्या गावचं नाव या एकट्या पट्ट्यानं सगळ्यात जास्त मोठं केलं होतं. तर विश्वास पाटील चिंचपाडा गावची ओळख. 40+ लिजेंड्स. पहिल्या बॉलवर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून ठोकतोय चौकार. आणि या चौकारानं मात्र 25 वर मजर मारली जाते. 25 धावा. चांगली धावसंख्या पाहतोय स्क्रीनवरती. मात्र संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी. फटका चांगला आहे. क्या बात. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच मानलं जाईल, कारण 24x7 ही सेवा करणारी ही मंडळी मात्र क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सुद्धा 4 हात करताना पाहतो. प्रत्येक माणसामध्ये एक छुपा गुण लपलेला असतो. मग कोणी बाथरूम सिंगर असतात, तर कोणी क्रिकेटर. आपला मुख्य क्षेत्र आणि मुख्य क्षेत्राला बाजूला ठेवत इथे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा उत्तम कामगिरी केली जाते. षटक क्रमांक 2 इथे मात्र संपतोय आणि धाबांकडे धावा लागला ते 29. या षटकामध्ये धावांचा विचार केला 6 धावा आल्यात. अतिशय उत्तम षटक दरवळे साहेबांनी टाकलंय आणि त्याच्यामुळे इथे मात्र धावा कंट्रोलमध्ये आलेत. पनवेल पोलीस अपोजिट टू टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर खऱ्या अर्थानं पोलीस दल वर्सेस पोलीस दल म्हणजे पोलीस स्टेशन, पनवेल पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन वर्सेस एका बाजूला क्राईम, असे 2. 29 धावा. रणजित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. येस आमच्या पारगावचे एक आदर्श खेळाडू रणजित दादा पाटील. पहिल्या बॉलवर मात्र चौकार. विश्वास पाटील यांची जर विकेट काढली तर परशुराम कोळी यांच्याकडून 100 रोजी बक्षीस. रणजित दादा. विश्वास पाटीलची विकेट काढणं एवढं सोपंही नाहीये, पण इथे मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 बाउन्स हा मात्र येतोय चौकार. सदतीस धावा. धावपलकानं ना बाउंड्रीज खूप लागल्या आतापर्यंत. 7 बाउंड्रीज. आणखीन एकदा स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा सिंगल डबलचा प्रयत्न राहिलाय. मी तू झालं. इथे मात्र फलंदाज बाद. रनआउट.
मोकळसर मात्र रन झाले आणि स्ट्राईकवर विश्वास पाटील राहील. पुन्हा एकदा धावपळकर धावा लागतात त्या म्हणजेच या एकीनं 38. फलंदाज विश्वाच्या बॅटचा हा तडाखा. विश्वास पाटील मात्र मिडविकेट ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळत एक. सोळंके साहेब नवीन फलंदाज स्ट्राईकवर असतील. सोळंके साहेब गोलंदाजीच्या मार्कवर रणजित दादा पाटील. क्या बात, सुंदर. हा बॉल मात्र चांगला राहिलाय. हा बॉल चांगला राहिलाय. रणजित दादा पाटील मॅन फ्रॉम पारगाव. सोलंके साहेब ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला बॉल. षटक संपल्याची खून मात्र पंच करतायत आणि इथे षटक क्रमांक 3 संपले. धावपळकर धावा लागलेत. 39 धावा. पोलीस दल सगळं आपण स्क्रीनवर पाहतो आणि ते विचार करतात की मला का नाही पाठवलं. मानकर साहेब करतायत काय, त्यांनाही जायचं होतं. त्याच्यामुळे इथे हाऊस करायची होती जरूर, परंतु काही हाऊस नाही. बॅट घेऊन जर पहिला जाईल तो खेळाडू पहिला, त्याच्यामुळे तयारी दिला तुम्ही. एक ओव्हर चार्ज. पण आमच्याकडे एक नियम असतो, बॅटिंग दिली नाही का बॉलिंग घ्यायची. त्याच्यामुळे जर बॅटिंग नाही दिली का पहिला बॉल हातात धरायचा, मी टाकणार पहिला, असा नियम ठेवा. म्हणजे एकाला बॅटिंग भेटेल आणि दुसऱ्यांना बॉलिंग भेटेल. प्रवीण फडतरे सर गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या षटकामध्ये सोलंकी साहेबांचा सावंत साहेबांचा विस्फोटक खेळ पाहिला. जीवनदान देसाई साहेब मात्र हा झेल सुटलाय असं म्हणता येईल. 39 धावा धावपळकरती लागलेत. प्रवीणजी फडतरे राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. कानो, इंद्रजित कानू, कारण टी शर्टवर नाव पाहिलं होतं आम्ही इंद्रजित, त्याच्यामुळे हा मात्र एक चांगला झेल टिपलाय. आणि विश्वास पाटील बाद झाल्यामुळे परशुराम कोळी यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आल्यानंतर तुम्ही द्या. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आता मात्र अभिजित अभंग. फुल टॉस. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. धाव घेतली जातीये आणि इथे 2 रन कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. क्लोज होतं पण त्यांनी मात्र दर्शवलं. 41 वर मजल मारली जाते. बॉल शिल्लक असतील ते आतापर्यंत तब्बल 3 बॉल 41 धावा. हा फटका चांगला आहे. हा फटका मात्र चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या मधून धावा येतात तब्बल 4. धन्यवाद. तर आदरणीय मुरली पाटील सर यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. क्या बात, उत्तम फटका पाहतोय. गलीच्या डोक्यावर मात्र अतिशय उत्तमरित्या मात्र फटकावला आणि या बॉल्सवर धावा आल्या तब्बल 4. धन्यवाद.
क्या बात, झेल तर सुटला आणि या अंतिम बॉलवर आला षटकार. काय फलंदाजी राहिली आहे, काय फटकेबाजी राहिली आहे, अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी दाखवली अभंग सरांनी. आणि इथे मात्र धावा आल्या तब्बल 6. 55 धावा धापळकरती लागल्या, 55 धावा धापळकरती लागल्या. जिंकण्याची 56 धावांची गरज आहे. तर चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. या दरम्यान मात्र आपण लगेच सन्मानाकडे वळतोय. या मंचावर उपस्थित तर प्रल्हादजी केनी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ते सन्मानित करायचे आहे. मंचावर उपस्थित रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. तर प्रल्हाद दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राकेशभाई गायकवाड यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला. कारण या माणसानं नवनवीन नियम घेत ग्रामीण टेनिस क्रिकेटला 4 चांद लावण्याचं काम केलं जात आहे. तर त्या आदर्श व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. राकेशभाई गायकवाड एक उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर एक जबाबदार व्यक्तिमत्व राकेशभाई गायकवाडचा शुभ सन्मान. यानंतर मात्र मंचावर उपस्थित आदरणीय शशिकांत दादाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आहे. शशिकांत दादाला विनंती करेन. या मंचावर उपस्थित ओवळे गावचे विद्यमान सरपंच रुपेशभाई यांना मी विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. पंचावन्न धावा धाबाकरती लागले, 56 धावांची गरज आहे. या दरम्यान इथे मात्र सन्मान केला जातोय तो म्हणजेच विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड. आणि यानंतर मात्र तर प्रशांतदादा घरात यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. डॅशिंग नेतृत्व, केसांच्यावर एवढा खर्च आहे की बोलून सोय नाही, सोपं नाही आहे केस मेंटेन करणं. तर प्रशांतदादा घरात त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. परेशदादा केनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करायचं आहे. प्रशांतजी घरात एक डॅशिंग नेतृत्व यांचा शुभ सन्मान इथं केला जातोय. नंतर वळूया आपण लगेचच या सामन्याकडे. तत्पूर्वी टॉस करून घ्या दोन्ही संघ प्लीज. तर ओवळे आणि चिंचपाडा प्लीज आपण या टॉस करून घ्या. तर सरपंच रुपेशभाई गायकवाड यांनी विनंती करेन की आपण या पुढील सामना ओवळे आणि यजमान संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा या संघादरम्यान टॉस केला जाईल. ओवळे हॅलो. अद्विक 11 बॉस फायटर ओवळे वर्सेस सुनील स्पोर्ट चिंचपाडा. टॉस जिंकला ओवळे संघानं, निर्णय पेंडिंग. वळूया आपण या उत्तरार्धाकडे दीपक पाटील सरांकडे. 56 चेस करायचे आहेत या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबतीला रुपेशजी पाटील साहेब अशी सलामीची जोडी. 56 करायच्या, 14ची सरासरी आहे या मॅच मध्ये. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागेल तो क्राईम ब्रांच पनवेलला. पहिलाच बॉल यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नव्हतं, एज लागली होती. बॉल थोडासा बॅकवर्ड पॉइंट कडे येत असताना सिंगलला मात्र खातं उघडलं जाते 1 या धाब्यानं.
क्लीन बोल्ड, दांडी गुल त्रिफळा उडवलाय. पहिला धक्का मात्र लागेल या ठिकाणी क्राईम ब्रांचला. फर्स्ट विकेट डाऊन. महेशजी गबाणकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सिंगल मिळेल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. त्यामुळं 9 फिल्डर तब्बल 38 सर्कलच्या आतमध्ये असतात. असं असताना मात्र तुम्हाला गॅप शोधावी लागेल आणि जर गॅप शोधू शकला तरच तुम्हाला बाउंड्रीज मिळतील आणि त्याच बाउंड्रीज या ठिकाणी थोडंसं क्राईम ब्रांचला सर्च कराव्या लागतील. 56चं टार्गेट आहे. यावेळेस मात्र हातामधून निसटला यष्टीरक्षकांच्या चेंडू आणि इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आज या स्पर्धेची तिसरी रात्र प्रदर्शनीय सामना. एका बाजूला क्राईम ब्रांच पनवेल आणि दुसऱ्या बाजूला आमचे संपूर्ण पनवेल पोलीस ऑफिसर्स. यावेळेस डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका निघालाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावा. षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे साहेबांच्या बॅटमधून आणि याच फटक्यांची गरज आहे. 56 जेव्हा तुम्ही चेस करत असता तेव्हा सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ होणं गरजेचं आहे. आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा आहेत. त्यामुळे 14ची सरासरी कुठेतरी राखायची आहे. त्यामुळे या शेवटच्या बॉलवर सुद्धा एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे तो क्राईम ब्रांचला. आणखीन एक ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल टिपलाय. फलंदाज होतील बाद. अभयसिंग शिंदे साहेब यावेळेस मात्र परतीच्या प्रवासाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रम साहेब दाखल होत असताना पुढे चांगले फलंदाज गमावलेत. अभयसिंग शिंदे साहेब खूप चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता त्यांच्या बॅटमधून आणि त्याच पद्धतीने लढावं लागेल शेवटपर्यंत कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. धावा होतात या मैदानावर आणि तोच खेळ मात्र शेवटपर्यंत मात्र निभावत राहावं लागेल तो नवीन येणाऱ्या फलंदाजांसाठी सुद्धा. विकास साहेबांचा हा चेंडू यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. वाईड स्ट्रॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार.
सागर यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून उत्तुंग षटकार. दोन षटकारांनी आता मात्र फ्लाइंग ब्रांच वेगळाच बहरात आले. 56चं टार्गेट आहे, स्कोर कार्डवर 20 जाबा. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी करण्यात आली ती सागर साहेबांच्या वतीनं. लगातार 2 षटकार, त्यामुळे लवकरच इकडे गोलंदाज विकास साहेबांना आपली लाईन आणि लेंथ बदलावी लागेल. 56चं टार्गेट आहे, 20 ऑन अ बोर्ड. तर नक्कीच कोपरगावचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू अमरजी पवार आणि विनोदजी पाटील या दोघांना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये इथे येऊन विराजमान व्हायचं आहे. अमरजी पवार आणि विनोदजी पाटील प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये. आमचं ओम साई शोरमा सेंटर, साहिल भोईर पारगाव यांच्या माध्यमातून जरूर आपण आस्वाद घेऊ शकता आमच्या शोरूमाचा. फ्रेश चिकन तुम्हाला खायला मिळेल. आपल्या हक्काचा माणूस आहे, मराठी माणूस, एक व्यवसायामध्ये उतरलाय आमचे साहिल भोईर. आणि पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर ओम साई शोरमा. अनेक खरं तर क्रिकेट स्पर्धांनी व्यवसाय सुद्धा बऱ्याच जणांचे तेजीत असतात. चांगली रोजगाराची संधी दिली खरं तर टेनिस क्रिकेट स्पर्धांनी सुद्धा. अनेक स्पर्धा आपण पाहत असतो आणि अनेक व्यवसाय सुद्धा आपण पाहत असतो. इकडे काय घडले पाहूया. शेडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, 4 धावा मिळतील आणि चौकारानं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 24 या आकड्यावर 24. थोडासा कॅज्युअल अप्रोच त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चुकीचं क्षेत्ररक्षण. आणि या ओव्हरमध्ये मात्र विकास साहेबांच्या ओव्हरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय. टॉपेज लागली होती, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल पाठीमागे जात असताना थोडासा बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 25 या आकड्यावर. 56चा पाठलाग करत असताना अगदी योग्य रीतीनं सध्याच्या घडीला क्राईम ब्रांच पनवेल आगे कूच करते. आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले, 1 चौकार आला सागर यांच्या बॅटमधून. खरं तर चांगला बॉल होता यावेळेस, मात्र खुलात टाकला होता आणि स्क्वेअरकडे खेळून काढलाय. सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा पूर्ण. दुहेरी धाबांचे योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 27 नाव आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 ला 2. आणि बरोबर आता मात्र येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती अजूनही 29 धावांची. 29 रिक्वायर्ड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्यात, 2 ओव्हरमध्ये 29 हव्यात. थोडंसं लढावं लागेल, परंतु एक चांगलं षटक हवं आहे ते आमचे पनवेल पोलीस ऑफिसर्स टीमसाठी. आणि एक चांगलं षटक जर आलं तर या 3ऱ्या ओव्हरमध्ये 4थ्या षटकामध्ये थोडंसं दडपण टाकता येईल आणि त्याच विचारामध्ये असतील. परंतु ज्या पद्धतीनं जो मोमेंटम, जो टेम्पो बिल्ट केलाय सध्याच्या घडीला, मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केले ती सागर साहेबांनी, आणि तीच बॅटिंग जर याही ओव्हरमध्ये पाहायला मिळाली तर 29 सुद्धा या चेस होऊ शकतील. 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गडकरी साहेब. यानंतर तुम्हाला सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये बॉस फाईट राजनबी ओळे हा संघ पाहायला मिळेल. इन अन ऍक्शन रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, ओळे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेशभाई गायकवाड या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इन अन ऍक्शन चिंचपाडा संघ घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. तगडी फाईट. यंदाच्या वर्षी रायगड टेनिस क्रिकेट संघटनेने खरं तर अनेक नियमावली
ज्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि सगळेच नियम स्वागतार्ह आहेत. ओ यावेळेचा हा फटका हाफ ट्रॅकर परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअरलेकडे चेंडू निघालाय, सिंगल मिळेल. आणि खास करून 8 संघ एका स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 8 संघ, परंतु अजूनही काही ठिकाणी 10 संघ. राकेश भाई अजूनही काही ठिकाणी 10 संघ त्यांच्यावर जरूर लक्ष ठेवलं जात आहे. खास करून आयोजक आपण लक्षात घ्या, उगाच असं समजू नका की आमच्याकडे लक्ष नाहीये. ऑन साइडला यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर आहे. बेडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या वरतून उंच चाललाय चेंडू, सीमारेषा पार, षटकार. षटकार शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र मिड ऑफला संधी होती, हातामधून निसटला झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु सूत्र कुठेतरी मागे पडत असताना एक विकेट मिळाली असती, कुठेतरी पार्टनरशिप तोडता आली असती. सोपा झेल होता. भूमीला दान. 35 धावा झाल्यात आतापर्यंत. बॅकफुट वरून पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया, पहिली तर घेतले वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न जरूर होईल. थ्रो येईपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 37. 37 धावा धाव फलकावर. अजूनही गरज आहे ती 19 धावांची. 19 रिक्वायर्ड. 19 धावा करायच्या. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस आहे. ऑन साइडला टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. ब्रेक थ्रू हवाय पनवेल पोलीस टीमला. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव तर सहजतेनं मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 44 आकड्यावर. 44 रन्स अप टू द एंड ऑफ थर्ड ओव्हर. 6 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 12 धावांची. 12 नीडेड नाव. 12 धावांची गरज आहे शेवटच्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि 12 धावा. स्पीडअप करत राहा. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 लीडेड. अभिजित अभंग साहेब पनवेल शहर पोलीस निरीक्षक गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालेत आणि त्यांच्यावर संपूर्णपणे स्टेशनची जबाबदारी. आता 6 बॉलमध्ये 12 वाचवायच्यात. कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आता मात्र कुटुंब प्रमुखावर. अकूट टप्प्याचा बॉल होता. थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय. अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 बॉल 11 रनची आवश्यकता. नेक्स्ट मॅच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये दी बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय. उंच गेलाय. संधी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हातातून झेल सुटलाय. अशा सिच्युएशनला मात्र तुम्ही झेल नाही सोडू शकत, कारण मॅच एवढी कमालीचं चुरशीचं सध्याच्या घडीला आहे.
हाय व्होल्टेज मुकाबला आणि अशा वेळेला मात्र आणखीन एक आता मात्र त्यांच्याच डोक्याच्या वरून बॉलला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तीन धावांची गरज आहे आता मात्र या षटकारानंतर. सोडलेला झेल वेदना देईल. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र मिड ऑफ कडे जात असताना सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 2 धावांची. अभिजित अभंग साहेब पनवेल शहर पोलीस निरीक्षक सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा आहे. ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं होतंय त्या ठिकाणी. सुपर फिल्डिंग. सिंगल झाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सामना शेवटपर्यंत लोटण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो पनवेल पोलीस स्टेशन कडून. आता मात्र फक्त एका धाबीची गरज आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर झेल सोडले नसते तर हाच प्रश्न सध्याच्या घडीला. ओ यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. सामन्यातली रंजकता मात्र कायम आहे. चित्त थरारक लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल. एका धाबेची गरज आहे अजूनही. सामना संपलेला नाहीये. क्राईम ब्रांच आणि पनवेल पोलीस यांच्यामध्ये मात्र काटेकी टक्कर इकडे मात्र अनुभवाला मिळते आणि रोमांचकारी सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मात्र पाहायला मिळतोय तमाम क्रीडा रसिकांसाठी. शेवटचा 1 बॉल. एका धाबेची गरज आहे. पोलीस इन्स्पेक्टर यावेळेस गोलंदाजी करतात. लास्ट